हा येऊ दे या. हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. तर तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आम्ही आणखी गावाकडेच आहे आणि जो सार्थक आहे माझ्या भावाचा मुलगा, पप्पूबायाचा मुलगा, तर त्याने घेतलेला आहे आज ट्रॅक्टर. तर म्हणून आज आम्हाला करायची आहे ट्रॅक्टरची पूजा, म्हणून मी तयार झालेली आहे. साडी घातलेली आहे. साडी का घातली? कारण जे माझे ड्रेस आहेत, नवीन जे काही ड्रेस आहेत ते आंबडलंच आहेत मी, आणि गावाकडे आहे तर गावाकडे जास्त कपडे आणलेले नाही आहेत, म्हणून मी घातलेली आहे साडी. आणि असं पण साडी घालायला तर मला नेहमीच आवडतं, म्हणून म्हणजे आता घातलेली आहे साडी. आणि आता करायची आहे सार्थकच्या ट्रॅक्टरची पूजा. तर सार्थक खूप छोटा आहे, 20 वर्षाचाच आहे, पण त्याची खूप इच्छा होती ट्रॅक्टर घ्यायची आणि स्वतःचं काही करायची, म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याला सपोर्ट केला आणि त्याने आता ट्रॅक्टर हे घेतलेलं आहे. आणि द्या मी काढते. वापरत नाही म्हणून फोटोग्राफर वैष्णवी, मी रांगोळी काढत होतो, पण पप्पाला ती आवडली नाही, कारण त्यांचं म्हणणं होतं एवढं मोठं ट्रॅक्टर आणि तुम्ही एवढी छोटी रांगोळी काढतायत तर ती काही दिसणार नाही, म्हणून ते आता स्वतःच रांगोळी काढतायत. आणि त्यांनी बऱ्यापैकी पटपट सगळी रांगोळी काढलेली आहे. आणि पूजेसाठी आमच्या जे घरचे आहेत किंवा पप्पू भाऊ, सार्थकची मम्मी आहेत, तर त्यांना पूजेला जमणार नाही आहे, कारण आम्हाला सुतक पडलेलं आहे, म्हणून जे गावातले दुसरे सार्थकचे मामा मामी आहेत त्यांना पूजेसाठी बोलवलेलं आहे आणि ते पूजा करणार आहे. तर सार्थकने ट्रॅक्टर आणायला थोडंसं लेटच केलेलं आहे, थोडा अंधार पडलेला आहे, म्हणून पूजेलाही आता थोडंसं लेट झालेलं आहे. आणि पूजेसाठी ब्राह्मणही येणार आहे. तर जे ब्राह्मण बोलवले होते तर ते जेवायला बसलेले आहे की ते नाही आहेत गावामध्ये, असं काहीतरी आहे, म्हणून त्यांचा हा छोटासा मुलगा आहे चेअरवर बसलेला, तर तो ब्राह्मण आहे आणि तो आता मंत्र वगैरे म्हणणार आहे आणि मग पूजा करणार आहे. तर तो चांगल्या प्रकारे पूजा करत होता, काही मोबाईलमध्ये मंत्र वगैरे म्हणत होता, आणि बाकी तर त्याला म्हणजे काय प्रोसेस आहे काय ती त्याला माहीतच होती. मग तशा प्रकारे आता ट्रॅक्टरची पूजा ही सुरू आहे. सार्थक ट्रॅक्टर घेण्यासाठी खूप एक्सायटेड होता का, आणि हे ट्रॅक्टर 15 दिवस पहिलेच आलं असतं, पण ते त्याचे काहीतरी थोडेसे प्रॉब्लेम झाले, म्हणून 15 दिवस ट्रॅक्टर घ्यायला लेट झालं. आणि तसं बघायला गेलं तर तो एक ते 1.5 वर्षापूर्वीच त्याच्या घरी म्हणत होता की त्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे, पण घरच्यांनी परमिशन दिली नव्हती. मग एवढं तो म्हणत होता ट्रॅक्टर घ्यायचं आहे, म्हणजे खूप दिवसापासून, म्हणून आता कुठे 1-1.5 वर्षानंतर त्याच्या घरचे तयार झाले होते आणि मग त्यांनी त्याला चांगलं सपोर्ट केला. आणि मग त्यांनी हे ट्रॅक्टर आता एवढं म्हणजे मेहनत करून घेतलेलं आहे, किंवा घरच्यांना तयार करून त्यांनी हे आता शेवटी घरी आणलेलं आहे. आणि मला हे वाटतं की तो एवढा छोटा आहे, 20 वर्षाचाच आहे, आणि तरीही त्याला स्वतःचं असं बिझनेस करायची एवढी आवड आहे. आणि मेन म्हणजे त्याला सकाळी उठायचाही कंटाळा येत नाही, कारण आम्ही एवढे दिवसापासून गावाकडे आहे, तर मी एकही दिवस असं बघितलं नाही की तो लेट उठला. तो सकाळीच उठायचा आणि त्याचं आवरून जायचा. गावाकडे हे खूप चांगलं असतं की सगळे लोक खूप लवकर एकत्र येतात, काहीही असेल तरी. तर आता पूजेसाठी आमच्या घरचे किंवा जे शेजारचे आहेत, सार्थकचे मित्र वगैरे आहेत, तेही आलेले आहे. आणि म्हणजे त्यांना बोलवायचीही गरज नसते. असं काही असेल की माहीत झालं की ते लगेच आपलं येऊन जातात. गावाकडे हे खूप चांगलं असतं. आणि इकडे सिटीमध्ये म्हटलं तर सगळ्यांना कॉल करा, सगळ्यांना बोलवा, हे असं खूप काय असतं. पण गावाकडची जी हे लोक एकत्र राहतात तर ती खूप चांगली गोष्ट आहे.
तर अशा प्रकारे ट्रॅक्टरची पूजा झालेली आहे आणि आम्हाला सुतक आहे म्हणून आमच्या घरच्या बाकीच्यांना तर पूजा करायची नाही आहे, म्हणून आता वैष्णवी करत आहे पूजा आणि वैष्णवीची झाल्यानंतर मी करणार आहे पूजा. तर असा होता आजचा आमचा दिवस. तर सगळेच खूप खुश झालेले आहे. सार्थकचे मम्मी पप्पाही खुश झाले, सार्थकही खूप खुश झालेला आहे. आणि हा आहे तस्मै. याला तर ट्रॅक्टर खूपच आवडलेला आहे. तो ट्रॅक्टरच्या खाली उतरायला नाहीच म्हणत होता, तर खाली त्याला घेतलं की तो रडायचा. सगळेच खुश झालेले आहे आणि सगळ्यांबरोबर मीही खुश झालेले आहे. कारण माझं खुश व्हायचं कारण दुसरं होतं, कारण मला साडी घालायला मिळालेली आहे आणि मग साडी घातल्यानंतर मी माझे खूप सारे फोटोज काढलेले आहे आणि म्हणून मी आज खुश आहे. तर असंच भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.